नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी शेतकरी मुंबईच्या दिशेनं आपला लॉंग मार्च घेऊन निघालेले आहेत। खरं तर गेल्या 6 दिवसांपासून नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात ह्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। मोठ्या संख्येने हे शेतकरी त्या ठिकाणी जमलेले होते। नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, त्र्यंबकेश्वर या परिसरातील संपूर्ण हे आदिवासी शेतकरी आहेत आणि ते आपला लॉंग मार्च आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे.पी. गावित यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कॉम्रेड जे.पी. गावित आहेत। कॉम्रेड, आपण पुन्हा एकदा लाल वादळ जे आहेत ते घेऊन मुंबईच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतलाय, काय सांगाल? आमचा ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या आम्ही खरं म्हणजे 2000च्या अगोदरपासून ह्या मागण्या आमच्या सतत सरकारपुढे मांडत गेलेलो आहोत। परंतु आम्ही 2018ला मोर्चा काढला, 2019ला मोर्चा काढला, 2023ला मोर्चा काढला, 24ला कलेक्टर ऑफिससमोर धरणं आंदोलन केलं। सरकारने एकाही वेळेस आमच्या मागण्या नाकारल्या नाही। मागण्या काय आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे की जी वन जमीन आमची पूर्वपरंपरागत आम्ही आमच्या ताब्यामध्ये वाडवडिलांपासून ठेवलेली आहे, ती जमीन आमच्या हक्काची झाली पाहिजे म्हणून 2006 साली केंद्र सरकारने कायदा केला आणि त्या कायद्याप्रमाणे आम्हाला आमच्या ताब्यात असलेली जमीन किमान 10 एकरपर्यंत, कमाल 10 एकरपर्यंत ही दिली गेली पाहिजे अशा प्रकारचा कायदा पास झाला। त्या कायद्याची अंमलबजावणी करताना महाराष्ट्र सरकारकडे ती जबाबदारी होती, पण महाराष्ट्र सरकारने ती काटेकोरपणे अंमलबजावणी केली नाही। खरं तर मागच्या वेळीच्या ज्या तुमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पुन्हा एकदा तुम्हाला लॉंग मार्चच्या माध्यमातून तुम्ही मागण्या पूर्ण करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघतायत। मागच्या वेळी देखील याच मागण्या होत्या, आता देखील याच मागण्या आहेत काही? बऱ्याचशा मागण्या मागच्या आहेत त्याच आहेत। पाण्याचा प्रश्न हा नवीन आहे, त्याचबरोबर शिक्षणाचा प्रश्न आहे। संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत ह्या सगळ्या शाळांना काही ठिकाणी शिक्षक नाही आहेत, काही ठिकाणी इमारत नाही आहे। संबंध ग्रामीण भागातील जो शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कष्टकरी असेल, त्याची जी येणारी नवीन पिढी आहे ही सगळे बर्बाद होऊन राहिलेली आहे। मुलांना शिक्षण मिळत नाही। श्रीमंत लोकांची मुलं ही इंग्लिश मीडियममध्ये शिकतात, तीच भारताचे मालक होतात। पण आमच्यासारखा जो सामान्य लोकांचा समाज आहे, कष्टकरी लोक आहेत, त्यांची मुलं मात्र आपल्या ग्रामीण भागातल्या प्राथमिक शाळांमध्ये शिकतात आणि त्या शाळेचा कुठल्याही प्रकारचा पुढे प्रगती होत नाही। त्याचबरोबर पश्चिमेकडे वाहून जाणारं पाणी हे अडवून मराठवाडा आणि खानदेशच्या दुष्काळी जिल्ह्यांना दिलं पाहिजे, ही आमची पूर्वीची मागणी होती। तुमच्या मागण्या आहेत। खरं तर आता तुम्ही मागच्या वेळी देखील लॉंग मार्च घेऊन मुंबईला गेला होतात, नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसला होतात। जर यावेळी तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तुमचं काय पुढचं पाऊल असणार आहे? आमचं ह्या ज्या मागण्या आहेत ह्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत आणि ह्या मागण्या आम्ही अनेक वेळेस शासनाकडे घेऊन गेलेलो आहोत। आम्हाला शासनाची जी मानसिकता आहे ती कळलेली आहे आणि म्हणून ह्या वेळेस जो आमचा हा मोर्चा निघतोय, हा मोर्चा जोपर्यंत आमच्या मागण्या कार्यान्वित होत नाही, ते आश्वासन मिळू शकतंय पण कार्यान्वित होत नाही तोपर्यंत आम्ही माघारी येणार नाही। मंत्रालयात आपल्या मार्चचं बजेटचं अधिवेशन सुरू झालं आणि आमच्या मागण्या जर तशाच राहिल्या तर आम्ही तिथून हलणार नाही। आम्ही स्वतःच्या पायावर ही सर्व जनता निघालेली आहे, स्वतःचा शिधा सामुग्री घेऊन अत्यंत तयारीने निघालेली आहे। 1 महिना तिकडे झाला तरी आम्हाला काही पडलेलं नाही। आमच्या मागण्या जोपर्यंत सरकार इकडे आमच्या एरियामध्ये, आमच्या क्षेत्रामध्ये त्या कार्यान्वित करत नाही, अंमलात आणत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, अशा प्रकारचा निर्धार करून आम्ही निघालेलो आहोत। म्हणजे मुंबई जाणारच ठाम? मुंबईला जावंच लागणार आहे, कारण इथं रस्त्यामध्ये किंवा कलेक्टर साहेबांच्या अधिकारामध्ये ह्या मागण्या नाहीच आहेत, किरकोळ आहेत। सरकारने ठरवलं तर एका झटक्यामध्ये सगळंचे सगळं अंमलबजावणी होऊ शकते, लोकांची मागणी पूर्ण होऊ शकते, पण सरकार जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष करतं आहे। लोकांना त्रास देण्याच्या दृष्टिकोनातूनच ह्या सरकारची भूमिका आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही हे सगळे लोक निर्धाराने निघालेले आहेत। आम्ही मेलो तरी चालेल, परंतु आम्ही मुंबईला पोहोचल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा निर्धार करूनच आम्ही निघालेलो आहोत। नक्कीच आपल्यासोबत माजी आमदार जे.पी. गावित होते। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही मुंबईला जाऊ, अशा पद्धतीचा
जी भूमिका आहे ती सध्या आपल्याला या आंदोलनकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.